अहो गावात एवढा पाऊस नाही निर्मले, वावरानं पाऊस आहे. वावरानं जास्त पाऊस आहे. गावात का नाही एवढा पाहिजे असं रिमझिम चालू आहे. तिकडं जास्त आहे. त्या डोंगराळ भागानं जास्त पाऊस आहे. अरुणचे बाबा चला ना घरी. निर्मलाबाई सामान घेऊन सर्व घेऊन जाते तिच्या घरी. उद्या पाच बसू. या पावसानं सारं सामान ओलं हे झालं का नाही. आता ते उद्या धुईदाय हे ते उद्या पाच बसू. सामानाचं काय आहे काय नाही तर चला बरं घरी. माझ्या सुनीनं स्वयंपाक बनवला नाही बनवला काय माहित का बापा. हा स्वयंपाक बनवला का नाही बनवला आमच्या दोघांसाठी तर बनवला होता का जी. स्वयंपाक गिंपाक बनवला होता. आता तुले तिकडं आणायला आल तुम्ही वावरात तर मला काय माहित. आता बनवला असं तर बनवतो तू घरी गेल्यावर. अंजनी बाई आता कुठं बनवत बसता जी. रोशनीनं बनवलेला आहे. चला एक दीड पोळी खाऊ आणि रातची रात झोपून जाऊ. मी तर पहिले गेल्याबरोबर आंघोळ करतो बाई. आलेस कच लागून राहिलं बापा मले. नाही निर्मला जातो ना घरी. मले आंघोळ पाणी करा लागन ना. 12 वाजून गेले. कधी त्या घरी जेवत बसू. नाही जेवत नाही मी. आता घरी गेल्यावर पाहतो आता काहीतरी बनवलं असं तिनं तर बरं. नाही तर मग मी आंघोळ पाणी करतो. आम्ही दोघे जण आणि काहीतरी बनवतो आणि खातो बापा. आता संध्याकाळचा आता तुझ्या घरी येईन लय टाईम होईन बापा. आणि तुझ्या सुनेले काय व कुठं माहीत तुझ्या सुनेले. तिनं बिचारीनं 2-4 जणापुरता तुमच्या पुरता बनवला असं तिनं. काय ले अगाऊ बिचारीले त्रास. माई सून घरी असून तिले नाही ना त्या सुनेले कायले त्रास देऊ बापा. मी जातो. चाला जी. जा बापा मग जा ना. सामान उद्या घ्यायला ये जा. असं काही जा. मी बी आता आंघोळ करायला जातो बाई. चाल पटपट चाल आणि मोबाईलचा टार्च लाव. दिसलं पाहिजे आपल्याला. तिथून अंधार आहे त्या सामटीतून मोबाईलचा टार्च घेतला लाव. होय समोर. निर्मला बाई मी जातो घरी आता. माझ्या पोरीनं बोलावलं. शीतलीनं बोलावलं. आई म्हणे इकडंच ये म्हणे तू म्हणे. तर तिनं स्वयंपाक बनवून ठेवला माझ्यासाठी. तर मी जातो अंगावर पाणी घेतो तिच्याच घरी आणि जेवणही करतो मग जातो मायावाल्या घरी. आता 12 वाजले कुठं घरी. तिच्या घरी गॅसही आहे आणि चुलही आहे तर तिने ठेवलं आहे माझ्यासाठी पाणी. तर मी जातो म्हटलं घरी. जा ना तर जा शीतलनं करून ठेवलं म्हणतं ना तर मग जाय मी बी या ऑटोत बसतो आणि घराकडे जातो. मायावाल्या सामान तिकडून उतरून घेतो. बाई जवाई नाही आले तुम्हाला इथं घ्या आले. फोन केला होता ना तुम्ही. आले नाही इथं उभे नाही आहे. चला मी सोडून देतो आणि मग ऑटोत बसून तिकडे घराकडे नेतो मायावाल्या. चला तुम्हाला सोडून देतो. तिथून अंधार आहे म्हणता ना. काय आलो ना मी. मला झोप कुठं लागत होती. तुमच्या ऑटोचा आवाज ऐकू आला बरोबर मी चपला घातल्या आणि लगेच इकडे आलो. चल घरी. चालला तर सही बापा तू. हे पोरं चालले तर सही तुम्ही. पण काय नाही बरोबर जा. जंगलाचा रस्ता आहे. 12 किती वाजले रे आता. 12 वाजले असेल ना. हो ना मावशी 12 वाजले ना. 12 जास्त होऊन राहिले म्हणून तर जायला लागून राहिलं. काहून एवढा उशीर झाला. यायले तर आईले बाबाले बाकीचे आईले. काही ऑटो गिटो पंचर तर नाही पडला असं म्हणून जाऊन पाहतो म्हणलं. पाहतो ना चाल म्हणतील. रावल्याचा फोनही आला ना त्यातही जेवण झालं तर जातो म्हटलं. तैवर इथंच राह. जाऊ नका. इथंच राह. रात्रीचा वेळ आहे. रोशनीले कोणी सोबती नाही तर तू इथंच राह. मावशीला कायले ठेवते कायले नाही तर माई राखण कराले काय बाई. काय मी राहू शकत नाही का एकटी. मला राहता येत नाही. भले सूरज आहे नवल गोदे. थांबतो ना बाई. भाऊजी येतपर्यंत थांबतो ना मी. घरच्या माणसाला फोन केला ना मी. वेळ लागन म्हटलं मला याले. घरी कोणीच नाही म्हटलं बाईच्या. तर थांब म्हणे त्याला काका. थांब म्हणे. थांबतो ना. जा तू पटकन ये. अरे बाई आली रे. हे बाई आली. माय बाई किती भिजले आहे दोघे जण बाई. ओले आहे. बाई आली ना बाई. आई तू 5-6 वाजता येणार होती ना बाहेर घेऊन. मग काहून नाही आली. बाबाला या लागलं तुले घ्यायला ना. आता आम्ही येऊन राहिलो होतो. एवढं कोणतं काम होतं तिथं एवढ्या रात्रीचं. पाऊस येऊन पडला होता ना रे. किती पाऊस आहे विचार बरं त्या बापाले. किती पाऊस होता वावरात. येताना पाऊस होता आणि गावात पाहिला तर पाहिजे असा पाऊस दिसून नाही राहिला. आणि तिकडे वावराला खूपच पाऊस आहे. पाऊस राहिले मग आम्ही अडकलो होतो. येतच नव्हतो आज. पण हे माणसं आले घ्याले म्हणून आलो मग. तू एवढ्या रात्री कुठं चालला. श्यामेची गाडी दिसून राहिली ना घराच्या समोर आपल्या. त्याच्यासोबत चालला का कुठं. तुमच्यासाठीच येऊन राहिलं होतं ना. तुम्ही आले नाही. आई अटकून होती तुम्ही गेले तर आले नाही लवकर. मग राहुल मी न रोशन येऊन राहिलो होतं. बरं झालं आले तुम्ही तर. रोशनी आईसाठी पाणी नाही ठेवलं काय. पाणी नाही ठेवलं. गरम पाणी आंघोळ करा ना दोघे जण. पाणी ठेवणं जा ना. आता तुम्ही आईने ना बाबाने आणायला चालले होते तोपर्यंत पाणी किती उकळलं असतं. आता मला माहित होतं का आई ना बाबा आता येऊन राहिले बा म्हणून लवकर. माहित असतं तर मी ना ठेवलं असतं ना पाणी. थांबा आता जातो ठेवतो. राहू दे रोशनी पाणी गिनी नको ठेवू आता आमच्यासाठी. आम्ही बरोबर घेतो. तसं थंड पाणीच आमच्या अंगावर आहे आता. पाण्यातच ओलं झालं ना बाई आम्ही. किती पाऊस आहे. आम्ही आता ओला साव घेतो थंड पाणी मी अंगावर. यायचं माहित नाही हे घेते का नाही घेत.
त्याच्या बहीण मावीन तर आता गरम पाणी करत बसान, हे करत बसा, लय वेळ लागन त्याली. त्याच्यापेक्षा ना मी बी थंड पाण्यानं आंघोळ करून घेतो. जेवायला वाढ फक्त, भूक लागली. हो बापा लय येले झाले व भूक लय लागून गेली व. रोशनी काही आहे का व? बनवला असं ना तुला स्वयंपाक गिंपाक? हो आई बनवला मी स्वयंपाक बनवला. तुम्ही काही आंघोळ करून घ्या दोघे जण, मी वाढतो, लगेच वाढतो. यायचं झालं सूरजीचं जेवण, मी वाढतो. बरं झालं हो बाई तू आली तर. आता जीवात जीव आला मायवाला. मी बी घाय भरल्यासारखी झाली ना, म्हणून तर इकडं आली. आता 12-12:30 वाजले, पण मला का नाही अशी कसं तरी लागून राहिलं होतं. काय करा, बरं झालं तू आली तर. लय चांगलं वाटून राहिलं तुले पाहिल्यावर. आता मी घरी जातो म्हणलं. घरी जातो, उद्या येईन लागेच तुले भेटाले ना, आरामशीर बोलू उद्या. जातोय काय? आणि जाय मग उद्या बोलू. कारण की मी लय थकली आहे हो बाई. आता काही माझ्याकडून बोलणं होत नाही. फक्त कानी आंघोळ करतो आणि कानी जेवतो बाई, झोपतो. पहिले झोप घेऊ दे मामाले. जा मग आई बाबा तुम्ही कानी आंघोळ करून घ्या. मी भाजी गिजी गरम करतो आणि इकडे आणून ठेवतो तुमच्यासाठी. माय जेवण झालं, बाईचंही झालं, बाई जेवली आणि यायचंही झालं. तुम्हीच राहिले दोघं जण. मावशी तुम्ही बी जेवण आई सोबत 2-4 घास खाजा. आज काही इले पिस लागलं काय? स्वतःहूनच म्हणून राहिली जेवण कर म्हणून. नाही व बाप्पा, 12:30 वाजले ना, आतापर्यंत काय मी जेवायची राहिली का? जेवली थोडस 2-4 घास. मला भूक नाही लागली होती हिच्या काळजीच्या ना बाईच्या. कधी येते बाई तूच वाट पाहून राहिली होती हो बाई. मी निस्ती रस्त्यानं वाट पाहून राहिली होती मी, पण तू काही आलीच नाही. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले बाई. मग नाही राहणं झालं तर आली बाई इकडं विचाराले याले. एवढी काळजी काय रे करतो बबिता तू? बरं जाय बाई. तर जवाई अजून बोंबलन बाप्पा. जाय, उद्या सकाळी जायचं असेल ना त्याला ड्युटीवर. मग तुला उठा गिटा लागल, डबा पाणी करा लागते का ना? करा लागते ना हो बाई. डबा पाणी करा नाही लागत तर काय करा लागते. पण पैसा अजूनही दिला नाही हाती. चाल मी जातो बाई. बोललं तर लय हे होते. उद्या बोलीन मी तुझ्यासोबत. येतो बाई उद्या येतो. उद्या बोलतो तुझ्यासोबत. मला सांगजो मग काय झालं काय नाही तर. येतो मी, जातो घरी. वाढव जेवण बाबाले देवरी. पहिले बाबाले करायला लावता आंघोळ आणि मग मी करतो. रोशनी वाढ. इथं तू ना बाबासाठी स्वयंपाक बनवला असं, आईसाठी नसन बनवलं. तुले तर माहित होतं ना आई येणार आहे म्हणून आज. तर तुनं बनवलं नसनच म्हणा. टाकतं का 2-3 पोळ्या आईसाठी? आता ती एकटीसाठी काय बनवत बसत? आणि बाबाला डब्बा नेऊन देईन मी ना, आईले नाही देईन तर बरंही नाही वाटत. रोशनजी असे काऊन म्हणून राहिले तुम्ही? आई माझ्यासोबत चांगली नाही वागत, मला माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. पण मी त्याचा राग नाही करत. केला नाही तर काय, तुमच्या सांगायच्या पहिलेच केला मी ना. बाबासाठी केलेलाच आहे. मी दुपारून येणार होती ना आई, तर मी म्हटलं जाऊ दे, म्हटलं आईसाठी स्वयंपाक करावं. म्हटलं आता आल्या नाही दुपारून तर मग म्हटलं एवढ्या रात्री अनगड्या म्हटलं तर घाईघाईत काय करत, म्हणून मग मी त्याच्यासाठी बनवलेलं आहे. आईसाठी बनवलेलं आहे. जाऊन घेऊन जा तुम्ही डब्बा. बनवलं का तू? शिकले आईसाठी बनवलं? मग नाही तर काय बनवलं ना. त्या मला सून नसन मानत, माय राग करत असन, पण मी नाही करत त्याचा राग. काय करू, आज ना उद्या त्याला समजन ना मायवाला. लग्नाच्या पहिले मला वाटलं नव्हतं शितली एवढी चांगली राहीन म्हणून माझ्यासोबत. माझ्या आईनं किती केलं शितली सोबत, पण शितली चांगलीच आहे माझ्या आईसोबत. तुझ्या आईसाठी हो शितली, तुझ्या आईसाठी नाही बनवलं? माय कशी गोष्ट करता तुम्ही रोशनजी? माझ्या आईसाठी बनवीन नाही का मी? मग कोणत्या कामाची पोरगी? इकडेच येऊन राहिली. आईने म्हटलं आल्याबरोबर इकडे ये जो, म्हटलं पाणी ठेवलं तिच्यासाठी आंघोळीले आणि स्वयंपाकही बनवला. आज इकडेच झोपन आई, नाही तर मग जाऊशा वाटलं तर जायन. तिले म्हणतो इकडेच झोप म्हणून, पण मला वाटत तर नाही ते झोपणार म्हणून इकडे आपल्या घरी. झोपन तर झोपू देचो, काही तेवढं हे नाही आपल्याला. आजची रात्रच आहे ना, काय होऊन राहिलं, झोपू देचो. मग आली ना तू आई, आली तर नाही इकडं? आली होती ना म्हणे मी साडी घेऊन येतो म्हणे, कपडे घ्यायला गेली घरी आणि येत आहे इकडंच. मी म्हटलं आई तिकडं नको जाऊ, इकडे पाणी ठेवलं म्हटलं, इकडे सांगोड पाणी कर आणि चल म्हटलं जेवण करू म्हटलं आपण. जेवायची साय अजून तू जेवली नाही? आईची तुम्हाला वाढून दिलं, मी कुठे जेवली? मी जेवलीच नाही ना अजूनही. जेवायची साय आईची वाट पाहत होती आणि हे लोक यायचे होते तर मग मला बी बरं नाही वाटते. आई होती ना त्याच्यात. औषधली वेळ किती झाला, पण लय वेळ झाला ना, 12:30 वाजले ना, आणि तरी पण तू जेवायची साय जेवून घे ना. जेवतो आता, आई आल्यावर जेवतो. जा तुम्ही डब्बा देऊ का आणून? नेऊन देता का आईले? थांबा मी डब्बा आणून देतो, थांबा. दे मग पटकन दे नाही तर मग आई तिकडं करायला लागत. कणिक मनिक भिजवत राहीन ते, आणि मी इकडं नेऊन देईन, काही फायदा नाही राहीन. मग दे. हो आणतो लगेच आणून देतो. हो त्याचं काही सांगता नाही येत बाई. बनवायला लागन त्या, मी देतो आणून पटकन. निर्णय चुकला नाही, पण माझा निर्णय बरोबरच आहे.
शीतली सोबत लग्न नाही व्हायचं म्हणून आईनं किती प्रयत्न केला, बाबानं किती प्रयत्न केला. शेवटी झालं माझ्यासोबत. तिचं लग्न झालंच. लग्नाच्या पहिले तर लयच भांडण करी ही माझ्यासोबत. आणि आता लग्न झालं तेव्हापासूनच माझ्या आईचंही करायला पाहिजे, बाबाचंही करायला पाहिजे. एक दिवस संध्याकाळी उपाशी नाही ठेवलं माझ्या बाबाली तिनं. मला तरी आठवण नाही रे, पण शीतली बरोबर आठवण दे मला नेऊन द्यायला जेवण. आवा भरला का डब्बा? वा शीतले भरला का? द्या आणून पटकन. ठीक आहे, डब्बा घ्या, नेऊन द्या. आई काय करायच्या पहिले घ्या. ती तपते हो माय पाणी हो, या माणसानं घेतली बाई. थांबा जी. रोशनीचे बाबा, मी काहीतरी बनवतो खाले, थांबा थोडेसे. आम्हाला अंगावून पाणी घेऊ द्या, भूक लई लागली हो बाप्पा. काय बनवू बाप्पा आता? बेसन पोयाच बनवू का पटकन घाई घाई? कम से कम 10-15 मिनिटं तर लागतेच बाई या चुलीवर पाणी टपाले. खनखन चांगलं तपू द्या लागन, उकडू द्या लागन ना. ते घेतो बाई अंगावर, तवा थंडी जाय नाही. बरं झाले चुली जवळ बसली तर. लुकुड लुकुड झालं बाई, वले वले कपडे व सारे अंगावरचे. पहिले आंघोळ करतो, मोकळं तरी वाटा ना, मग बनवतो बाई काहीतरी खाले. आई काय करून राहिली वा आई? काय करू? पाणी तपून राहिली आंघोळ करायले. त्या बाप गेला आंघोळ करायले, तर मी बसली आता इथे इस्त लावून राहिली. काय म्हणतं? काय म्हणून राहिला तू? काय म्हणून राहिला? काय लिहा आला आता इथं? अजूनही याकडंच बोलतं का वा आई तू माझ्यासोबत? अजूनही याकडंच बोलतं? अहो डब्बा आणला त्यासाठी ना, बाबासाठी शीतलीनं बनवून दिलं. स्वयंपाक बनवला होता, घेऊन आलो. याच्यात चांगलं पनीर बनवलं आज तिनं. तिची माय येणार आहे इकडं जेवाले आमच्या घरी, तर पनीर बनवलं मग तिनं मस्त. आणि तुमच्यासाठी पाठवलं, त्याच्यासाठी डब्बा द्यायला आलो होतो. कायले आणला डब्बा? राहू दे, नेते डब्बा. त्याला काय डब्यावर हाव का मी? इथं घर सोडून गेले चालले दोघे जण. आणि आता काय त्याला डब्बा पाठवून राहिला मला खाले का? त्या बायकोच्या स्वयंपाकावर हावा आम्ही. मला करता नाही येत का? हात नाही दिले. जा बनवतो मी माझ्यासाठी, माझ्या नवऱ्यासाठी. काही गरज नाही. अशी कोण म्हणून राहिली वा आई तू? एवढ्या अंगवणीनं तिनं स्वयंपाक बनवला, तुमच्यासाठी डब्बा पाठवला, आणि तू म्हणतो जाय ने. आणि तू तिकडं वावरात जंगल कॅम्पिंगसाठी गेली होती, तर मग रोज शीतली दे नाही का? शीतलीनं बाबाला जेवण दिलं नाही का वा आई? तू नव्हती तेव्हाही दे ना, मग आता दिलं तर काय फरक पडते? मला सांगून राहिला का तू? सांगून राहिला मला? माय बायकोनं डब्बा दिला, माय बायकोनं जेवण दिला, गिनून राहिला का मला? मी कोण सांगितलं होतं? सांगितलं होतं का त्या बायकोले माय नवऱ्याला देजो बा म्हणून? देजो म्हणून सांगितलं? कोण याल पाडाले सांगितलं होतं त्या बायकोले इथं मायवाल्या नवऱ्याला डब्बा द्यायचं? माय पोरीला सांगून गेलतो ना मी. दिली असती तर काय माय पोरीने दिलं नसतं? त्या बायकोच्याच भरशावर होतं का? काऊन रे बाबू रोशन, काय झालं मग? काय झालं? नाही बाबा, शीतलनं स्वयंपाक बनवून पाठवला तुमच्या दोघांसाठी. भाजी बनवली तिनं, भात बनवल्या, पोळ्या बनवल्या, पनीरची भाजी बनवली. तर आई म्हणते ने म्हणते तिला डब्बा. सांगा मग, हे अशी हेकड राहीन तर कसं जमणार आईचं? डब्बा ठेवून दे बाबू तू. तू काही हे नको करू, तिच्या मागं लागत नको जायचं. ते काही धोरणीवर बाई नाही आहे. धोरणीवर बाई आहे का ते? जाऊ दे, ठेव डब्बा. जेवला का रे बाबू? तू जेवण केलं का? तू जेवला नसून तर ये ना बाबू जेवायला, ये आपण तिघं जेऊ. बाबा झालं, माय जेवण झालं, तुमच्यासाठी डब्बा आणून दिला मी, तुम्ही जेवून घ्या फक्त. तू कोण नाही म्हणून राहिली होती त्याले? हो चंदी, तू कोण नाही म्हणून राहिली? अजूनही तू गुरमी गेलीच नाही का सुनेविषयी? तिची चाल तुम्हाला समजत नाही का रे? हिची शीतलीची तुम्हाला माहित तरी आहे का? माझ्यासाठी स्वयंपाक बनवला तिनं, पनीरची भाजी, म्हणून इकडं आणलं. आणून द्याले माझ्यासाठी स्वयंपाक बनवला तिनं तिच्यावाल्या, आपल्यासाठी नाही बनवला. आणि म्हणून मग पोरग बोललं नाही पाहिजे, मायवाला नवरा बोलला नाही पाहिजे, म्हणून मग इकडं आपल्याला डब्बा आणून दिला. तू नाही का तिने वाईटच समजत जाते शीतलली? पोरगी एवढी चांगली आहे का नाही ते? आता काय सांगू तुले? अहो तू गेली होती ना जंगल कॅम्पिंगले, तर आपली तरी पोरगी भुलून गेलती बापाचा डब्बा आणि बापाला जेवण. पण त्या पोरगी भुलली नाही सासऱ्याला डब्बा द्यायचा, जेवण द्यायचं. तू नव्हती ना बाई इथं, 10 वेळा चक्रा मारे घराच्या भोवताल. सासऱ्याला काय पाहिजे का? चाय बनवून देऊ का बाबा? घरात ये ना बाबा, चाय पाहिजे का तुम्हाला? इकडं घराकडे ये जा, चाय प्याली. किती हे करे ती पोरगी. आणि आपली पोरगी एकही वेळा आली नाही, तिने तिची पोरगी सुधरी नाही. आणि तिचा सासरा आणि तिचा नवरा हे तर एकही वेळा येऊन पाहि नाही. रोशनी सोन्याचं गुण गायते माया सामोर. उठा, जाऊ दे मला आंघोळ करायला. तिच्या हातचं जेवण चालत नाही ना तुले? नको जेऊ, मी जेवतो मस्त पनीरची भाजी गिनी. आणि उरलं सुरलं आपल्याकडे कुत्रा आहे ना, देतो टाकून त्याने. पागल झाला का माणूस? कुत्र्याला टाकतो म्हणते. आजी ठेव जा माझ्यासाठी, मी खाईन ना. आता कुठं बनवत बसू मी? बनवाले मी त्याच्या समोर म्हणलं होतं. नाटकं काय नाही करतो मग? सुनेच्या हातचं पाहिजे नाही, असं नाही तसं नाही, त्याने म्हणतो ने डब्बा. जाय लवकर आंघोळ करून ये, थांबतो मी.
बाई पटकन आंघोळ करतो आणि जेवतो बाई. भूक लय लागली व सपाट्याची. पनीरची भाजी बनवली म्हणते. स्वयंपाक गिंपाक चांगला बनवते म्हणा तसं ते. तर भूकही तशीच लागली ना. जेवतो बाई पहिले आंघोळ केल्याबरोबर लगेच. बापा हे काऊन जागी आहे रे बापा? काऊन वर आले हो? झोपली नाही का तू अजूनही व? माय आई मी कशी झोपू? तू घरी यायचीच होती ना. मी कशी काय झोपू? मला झोपच नाही लागून राहिली होती. बाबा ना तू बी यायचीच होती म्हणून तर थांबली मी. एवढी कशी कत्रीवान झाली बाई? आ माय घराच्या बाहेर 8-10 दिवस होती म्हणून कदर करून राहिली का काय? तर काय माहित मायची. जेवली काय गं? जेवली गेली नाही का? आणि तो कुठं गेला रावल्या? बोल दादा झोपलेला आहे. जाणार होता तुम्हाला आणाले पण तू या ऑटो दिसला तर मग तो चालला गेला त्याच्या रूम मध्ये झोपाले. स्वयंपाक गिंपाक तर बनवला का नाही बनवला काय माहित काय हिनं. पाणी नसून ठेवलं मायासाठी तर हिनं. एवढी कायले करणार पोरगी आई. पहिलेच नेट लागते तिले. चल बापा पाणी वाणी ठेवून देतो आंघोळ कराले. खाली की काही बनवलं का नाही बनवलं मायासाठी की? आ बापासाठी मायासाठी काही बनवलं का नाही? बनवलं ना वा काऊन अशी बोलतो तू? बनवलं ना बाबासाठी तुझ्यासाठी बनवलं ना जेवण मी ना. डाळ भाजी बनवल्या, भात बनवल्या, पोळ्या बनवल्या आणि पाणी ठेवलं तुझ्यासाठी. आंघोळीले बाबाईसाठी ठेवलं आहे. बाबाईसाठी ठेवलं आणि मायासाठी ठेवलं. एकाच गंजात दोघं जण घेऊ का हो आम्ही? हो एक लहान गंज ठेवला आणि एक मोठा गंज ठेवला. गॅसवर ठेवलेला आहे पाणी दोघांसाठी. काय पटकन आंघोळ कर आणि दोघे जण जेवून घ्या. बापा आज न सांगता सर्व काही काम केले हिनं. स्वयंपाकही बनवला, पाणी ठेवलं. राणीनं तर असं कसं काय घडलं गडे? तुम्ही जाता काय हो पहिले आंघोळ करायला का घेऊ मी अंगावून पाणी? मग जाण का तुम्ही? नाही 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 मला जाऊ दे पहिले. मी जातो आंघोळ करायला. मी पटकन जातो आणि येतो. तुला वेळ लागत. जाऊ दे मला लवकर आंघोळ करतो. भूकही लागली. मी जेवलो नाही ना. हा बाई राणी वाट बरं माझ्यासाठी जेवण वाढ. मी पटकन अंगावून पाणी घेऊन येतो. असं अंग पाय दुखून राहिलं का नाही मायवालं व बापा? डोकंही दुखून राहिलं ह्या पावसात. ओलं ओलं झालं तर भूकही अशी लागली हो बाई. आई तू काय कर आंघोळ करून ये. जेवण घेवण कर मग मी तुला झेंडू बाम लावून ना मस्त तुझे डोकं चुरून देतो. इले भूतानं झपटलं गिपटलं तर नाही हो बाप्पा. काऊन अशी बोलून राहिली? एवढी कशी काय कदर करून राहिली बाई मायची हे? तुले म्हणते मी झेंडू बॉम्ब लावून देतो चुरून देतो डोकं. कधी तर असं म्हणलं नाही. आज कसं काय म्हणून राहिली? चल बाप्पा हिचं काही सांगता नाही येत. घडीतच मासा आणि घडीतच पिसा आहे हिचा वाला. काय ह्या हिचं वाला ढंग हिच्यात. पहिले मला आंघोळ करून येऊ दे बाप्पा. झाली असं ह्या माणसाची आंघोळ आणि जेवतो आणि मग कानी बाई झोपतो मी. आईसोबत असंच मला चांगलं चांगलं वागा लागन तेव्हाच ते आई बाबाला सांगणार नाही मायवालं. नाही तर बाबाला जर सांगितलं गेंगतलं ना आई ना तर बाबा मला हकलूनच देते या घरातून आणि डबल येऊही देणार नाही आणि बोलणारही नाही बाबा मायासोबत. मग मी काय करीन बाई? आईले मला कसंही करून का नाही बैलव फुसलव करून आईले जमवा लागन मायावाले मायले. आई जेवण गरम करू का मी तैवरी? भाजी गिजी गरम करतो. तुमच्यासाठी ये आंघोळ करून मी बाबाला वाढून देतो तैवरी. हो दे बाई दे मा दे वाढून दे. त्या बापाले वाढून दे. हिचं तर काही राणीचं समजून नाही राहिलं. नाही तर बाईले सांगा लागे कामं मले ना. आता स्वतःहून हे करू का आणि ते करू का? बापा डोकंही चुरून द्याले तयार झाली माय तर. डोकं चुरून द्याले तयार व्हाले. काय बाई पनीरची भाजी बनवली का शीतल तू नव? माय जेवायला येत आहे म्हणून पनीरची भाजी बनवली हाय ना. आणि त्या सासू सासऱ्याले व आता ती चंदी आमच्या सोबतच होती तर तिले बी आपत येत असं ना. आता तिले दिलं का नाही बाई शीतल? तिले नेऊन द्यायचं मा. अशा वेळेस कामी यायचं. आपलं कर्तव्य जे आहे ना ते पूर्ण करायचं बाई. तू सून होय मा त्या घरची. दिल्ला डब्बा तू याच्या पहिलेच का नाही मी रोशनजी जवळ का नाही डब्बा पाठवला त्याले. दिल्ला माझ्या सासऱ्याला देऊ ना मी आतापर्यंत जेवण दिल्ला त्याले पाठवून दिला ना. गेले ना ते तिकडच तर गेले आहे जेवण नेऊन द्यासाठीच गेले. गाऊन तर मस्त दिसून राहिला होती अंगावर शीतल. जवळ आणले का गाऊन? हे मस्त दिसून राहिला. आणि तू माझ्यासाठी थांबली का बाई जेवाले? दया मावशीन दिला मला गाऊन. नवीन कोरास आहे म्हणे हो घेऊन जाय म्हणे. ते नाही का मी राहिली होती रागात तेव्हा दिला. मग मी घालत असतो यो घरी. आणि मी म्हटलं जाऊ दे आता तू जेवण करायला येशील तर एकटीच काय बा म्हटलं म्हणून का नाही मी थांबली तुझ्यासाठी. आता माझे सासू सासरे जेवत असेल ना तिकडं. काय माहित जेवते का नाही जेवत माझे सासू तर. माझे सासरे तर जेवणच म्हणा. बरं चाल जेवण करून घेऊ. ते येतपर्यंत आपलं जेवण झालं पाहिजे. इथंच झोप जा या. इथंच झोप जा आमच्या घरी. माय लय दिवसाची मी का नाही झोप नाही झाली हो बाई मायवाली. शीतल मी काय करतो जेवतो ना घरी जाऊन मस्त झोपतो. मला माझ्या घरी झोप येईन बाई. त्या घरी झोप नाही येईन. चल जेवण करू आणि मी जातो पटपट. तू इच्छा बा मग आता मी काय म्हणू? आता तुला इथं झोपच येत नाही म्हणतो. त्या घरीच जायचं आहे तर मग जाय मग कर मग जेवण. मी बी करतो जेवण. भाजी कशी झाली तर सांग जो मध्ये.